मराठी बोधकथा निर्णय. आजही ती घरी एकटीच होती. नेहमीसारखी समीक्षा. तिचं नाव अगदी नावाप्रमाणेच आहे ती. नवरा मुलं सकाळी आपापल्या कामाला निघून गेलेले होते. ते तिघे जाईपर्यंत हिला खूप गडबड चालू असते. तिघे, 2 मुलं आणि नवरा, त्यांचे डबे, नाश्ता हे सगळं ती बघत असते. तिला पण हे सगळं करताना खूप छान वाटतं. तिचं पूर्ण जग या तिघांच्या अवतीभोवती फिरत असतं. हेच तिचं अस्तित्व असतं. सगळ्यांची ती जातीचे करत असते. सकाळी ती बरोबर 6 वाजता उठते आणि तशीच ती किचनमध्ये जाते. सगळी आवरावर तिची चालू असते. मग हळूहळू एक एक जण उठत असतो. तो आपल्या तयारीला लागतो. अधूनमधून तिघांनी आवाज येत असताना, समू, माझे कपडे कुठे आहेत? मम्मी, मला माझी ही वस्तू सापडत नाही, जरा शोधून दे ना. मग लेकीचा आवाज, मम्मी, मला माझा हा टॉप सापडत नाही, कुठे आहे, जरा बघतेस का? तेव्हा तिला खूप बरं वाटतं, कारण या सगळ्यांचं आपल्यामुळेच काहीच नाही. यांच्यासाठी मी खूप महत्त्वाची आहे. हे सुख तिच्यासाठी अनमोल असतं. ती सगळं करत असते. एका बाजूला डबा तयार करते, एका बाजूला डबा भरून ठेवते आणि ज्यांचा आहे त्याला ती देत असते. दुसरीकडे कोणाला काय हवं आहे ते सुद्धा ती बघत असते. नंतर तिघे त्यांची तयारी झाल्यावर एक एक जण आपापल्या वेळेत घरातून बाहेर पडतो. बाय समू असं बोलून नवरा आधी घराबाहेर पडतो. मम्मी, निघतो. बाय मम्मी असे बोलून सगळे आपापल्या कामासाठी निघून जातात. मग थोड्या वेळाने कामवाली येते. लक्ष्मी आली की मग समीक्षा तिच्याबरोबर थोड्या गप्पा मारते. कधी कधी तिची मुद्दाम मस्करी करते. लक्ष्मी गप्प बसली की मग समीक्षा तिला बोलवत असते. तिला काही ना काही विचारत राहायची. लक्ष्मीजी, आज बहुत गर्मी है. लक्ष्मीजी, आज थंडी है. असं काही ना काही बोलत असायची. कधी कधी मुलांची चौकशी करायची. लक्ष्मीला 2 मुलं आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी. मोठी आहेत आणि लक्ष्मी ही विधवा स्त्री आहे. घरकाम करून ती मुलांचं संगोपन करत असते. समीक्षाला खूप वाईट वाटतं. कधी कधी काही गरज असली की तिला ती मदत करते. लक्ष्मी काम करता करता गप्पा मारत असते. लक्ष्मीचं काम झालं की मग समीक्षा गॅसवर चहा ठेवते. रोज 1 कप ती लक्ष्मीबरोबर चहा घेत असते. हा रोजचा दिनक्रम ठरलेला असतो. कधी समीक्षाने चहा नाही घेतला की मग लक्ष्मी तिला विचारते, भाभी, आपने चाय नहीं ली? अरे नहीं, आज मैंने जल्दी चाय पी ली. अरे नाही, आज मैंने जल्दी चाय पी ली, असं समीक्षा तिला सांगायची. समीक्षा तिला चहाबरोबर खायला पण द्यायची. दिवसभर काम करायची, मग दिवसभर तिला कुठे काय खायला मिळत असेल किंवा नाही म्हणून मग थोडंसं ती द्यायची. लक्ष्मीचं आटपलं की ती मग तिथून निघून जायची. जाताना सांगितल्याशिवाय जायची नाही. भाभी चलती हूँ. लक्ष्मी गेली की मग समीक्षा दिवसभर घरात एकटीच असायची. हे सगळं होईपर्यंत सकाळचे 10 वाजतात. सकाळचे 10 ते रात्रीचे 8 वाजेपर्यंत समीक्षा घरी एकटीच असते. कंटाळा आला की थोडा वेळ टीव्ही बघायची. पुस्तक वाचन हे चालू असायचं. पण हे करून तिला कंटाळा येतो. तिला खूप वेळ वाटतं की आपण काहीतरी करावं. नवरा आणि मुलं घरातून बाहेर पडतात. ते एकदाही तिची चौकशी करत नाहीत, याचं तिला वाईट वाटतं. कधी कधी कंटाळा आला तर घरातलं काम कर, कपाट आवर, कुठे काय राहिलं आहे ते बघ, हे तिचं चालूच असतं. कधी कधी ती दुपारची झोपून जाते. मग थोड्या वेळाने उठून चहा बनवून एकटीच प्यायला लागते. नंतर मग थोडा वेळ टीव्ही सिरियल बघायचे आणि रात्रीच्या जेवणाची तयारी करायची. असं रोजचं दिनक्रम चालू असतं. वेगळं असं काहीच नसतं. हे ती कित्येक वर्ष करत आहे. आता समीक्षाला वाटतं की आपल्या स्वतःसाठी वेळ काढायला पाहिजे. मग तिने विचार केला की आपली इच्छा होती डान्स आणि गाणं शिकायची. ते आपण यावेळी नाही करू शकलो. आता आपल्याकडे वेळ आहे आणि आपण ते करू शकतो. लगेच ती या कामाला लागली आणि डान्स क्लास व गाण्याचा क्लास शोधायला तिने सुरुवात केली. तिने घरी आपल्या मुलांना आणि नवऱ्यांना आपला विचार सांगितला. तिघांनी लगेच होकार दिला. मुलं खुश झाले. आपली मम्मी नवीन काही करत आहे आणि मुख्य म्हणजे स्वतःसाठी काही करत आहे. आज समीक्षा खूप आनंदी होती. तिने तिच्या आयुष्यात एक चांगला निर्णय घेतला होता. आता ती स्वतःसाठी वेळ देऊ करणार होती. ती ज्या क्षणाची वाट बघत होती, आता ते होणार होतं. मनातून
तिला पंख आल्यासारखं वाटत होतं. उद्याची सकाळ ही नवी असणार आहे. आयुष्याचा नवा अध्याय आता ती लिहायला घेणार होती. एक निर्णय घेऊन स्वतःचं आयुष्य ती स्वतः घडविणार होती. आणि याचाच तिला खूप आनंद होत होता. निर्णय तिचा होता. तिच्यासाठी आता फक्त ती सकाळ होण्याची वाट बघत होती आणि उडण्यासाठी. अशाच प्रकारे ही निर्णय कथा इथे समाप्त होते. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.